अकोला शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। या मुख्य जलवाहिनीच्या लिकेजचं काम सुरू असल्याने अकोला शहरातील काही भागात 2 दिवस पाणी पुरवठा खंडित होणार आहे। त्यामुळे अकोलेकरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन मनपाने केलंय। कान्हेरी गावाजवळील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर तसंच शिवापूर फाट्यानजीक मातोश्री वृद्धाश्रमाजवळ 25 MLD प्लांटवरून येणारी 600 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी लीकेज झाल्याने अकोला शहरातील शिवनगर, आश्रयनगर, बसस्थानक, शिवणी आणि शिवर जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे। दुरुस्तीकरता लागणारा कालावधी पाहता 17 आणि 18 जून रोजी जलकुंभावरून होणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद राहील। तसंच दुरुस्तीचं काम लवकर झाल्यास तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल। त्यानुसार अकोला शहरातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा आणि अकोला महापालिकेस सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे।